बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री दशरथ माडभगत लिखित कथा भास. 6 महिने झाले तरी गोविंदाच्या तब्येतीत फरक जाणवत नव्हता. बिचारी दिव्या येणारा प्रत्येक दिवस काळजी आणि काळजीत घालवत होती. कधी बरे होणार तुम्ही? अजून किती दिवस या वेदना आम्ही सोसायच्या? आमच्या राहू द्या, परंतु तुम्ही किती सोसाल? मूठभर मांस शिल्लक राहिले नाही, पुरी हाडं दिसत आहेत. झोपून राहिल्या गोविंदाशी तिचा संवाद चालू राहील. थोडा वेळ लागेलच, जखम मोठी आहे. मेंदूचे ऑपरेशन म्हणजे थोडे क्लिष्ट ऑपरेशन. शरीराच्या इतर भागांचे वेगळे आणि मेंदूचं वेगळं. धीर धरा, त्यामानाने हालचाल वाढली आहे, ठीक होईल. डॉक्टरकडे अधेमध्ये दाखवायला गेले तर ते असे बोलून दिव्या आणि गोविंदाच्या भावाला धीर देत. निमित्त होतं ॲक्सिडेंटचं. गोविंदा फॅक्टरीतून घरी येताना गाडीवरून पडला. त्याच्या डोक्याला तेव्हा मार बसला होता. तेव्हा तो पुढच्या 8-15 दिवसात बराही झाला होता. त्याने कामावर पुन्हा जाणे सुरू केले होते. मात्र अचानक ऑफिसमध्ये पुन्हा बेशुद्ध होऊन पडला. त्यानंतर ॲडमिट केल्यावर जखमेत पाणी साचले आहे, ऑपरेशन करायला हवे असा त्यांनी सल्ला दिला. त्यानंतर गोविंदाचे ऑपरेशन झाले. 2 महिन्यानंतर तो हळूहळू बरा झाला आणि हिंडू फिरू लागला. या मुत्तीत दिव्याला भरपूर मानसिक त्रास झाला. तिने दोन्ही मुलांना दिराकडे ठेवून ती स्वतः गोविंदाबरोबर दवाखान्यात राहिली होती. लग्नानंतरच्या 15 वर्षात ती वाट्याला आलेले कटू दिवस कधी एकदा सरतात या चिंतेत होती. स्वतःची हेळसांड करून ती गोविंदाच्या तब्येतीची काळजी घेत होती. 2 महिन्यानंतर डॉक्टरने गोविंदाला घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला आणि दवाखान्याच्या वातावरणातून घरी आल्यावर त्याची तब्येत ठीक होऊ लागली. तो डोळे उघडू लागला, बोलायचा प्रयत्न करू लागला. गोविंदाच्या तब्येतीतील सुधार पाहून तिचीही तब्येत सुधारू लागली. पूर्वीसारखे आपले पुन्हा दिवस येतील का हो? ती उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या गोविंदाला विचारत होती. गोविंदा तिच्याकडे पाहत राहायचा. 2 जीवांच्या स्पर्शानेच त्यांच्या हृदयाची भाषा ते समजत होते. बरे व्हा, भरपूर बोलायचं राहून गेलं आहे. तुम्ही पाहताय ना, मुले अनाथासारखी कावरी बावरी होऊन तुमच्याकडे पाहत आहेत. ते चिनू तर मला सारखा विचारत राहतोय, बाबा कधी बरे होणार आणि मला कधी फिरायला घेऊन जाणार. त्याला सवयीप्रमाणे तुमच्याशी खेळावे असे वाटते, परंतु तुमची तब्येत आणि शरीरात घातलेल्या पाईप पाहून तो घाबरून गेलाय. तुम्ही बरे होता तेव्हा मुलांना काय हवं नको ते तुम्हीच निस्तरत होता. अजून लहान आहेत होती. कोणतीही वस्तू त्यांना तुमच्याकडूनच हवी असते, परंतु नाईलाज काही मागितले तर तुमचं तुम्ही आणा म्हणून असं मी सांगते. तुम्हाला सोडून मी तरी कुठेही बाहेर जाऊ, नाहीतर त्यांचे काका त्यांना आणून देतात. तुमच्याशिवाय बाहेर जाणं मला तरी नकोच वाटतं. तुमच्या अशा पडून राहण्याने तुमचे आणि आमचे ही जगणे थांबले आहे. तुम्ही व्हाल ना लवकर बरे, असे म्हणत दिव्याने गोविंदाचा हात हातात घेतला. आपल्या सहचारिणीच्या स्पर्शाने गोविंदाने डोळे उघडले आणि तो तिच्याकडे पाहू लागला. त्याला बोलावेसे वाटत होते, परंतु तेवढा त्राण त्याच्या शरीरात नव्हता. फक्त पिणे पाईपद्वारे द्यावे लागे असे असूनही जगण्याची आस आणि अधुरा राहिला संसार पुन्हा एकदा सुरळीत व्हावा या आशेने गोविंदा सर्वांकडे टकामका पाहत होता. काही दिवस असेच गेले. या मुदतीत तो शरीराची हालचाल करू लागला, परंतु त्याला बोलता की उठता येत नसे. त्यामुळे दिव्या त्याला मुलांच्या सहाय्याने खुर्चीवर बसवणे, अंग गरम पाण्याने पुसून काढणे, कपडे बदलणे या गोष्टी ती करू लागली.
बरेच दिवस अंघोळ नसल्यामुळे शरीर काळे निळे झाले होते. त्वचेची खवले निघत होती. तरी दिव्या तशी पुरेपूर काळजी घेऊन लवकरात लवकर कसे बरे होतील याची ती वाट पाहत होती. 2 महिन्यात थोडी सुधारणा झाल्यासारखी वाटली आणि सर्वांना एकच आनंद होऊ लागला. दिव्याने गेल्या 15 वर्षात असे दिवस प्रथमच पाहिले होते. तणावनात आणि घर व्यापून राहणारा गोविंदा आज कोपऱ्यातील एका कॉटवर चेतनाहीन होऊन पडला होता. त्याच्या थोड्या बहुत हालचालीने घरात नवचैतन्य यायचं. काळजीने खंगणारी दिव्या थोड्या वेळासाठी बरी व्हायची. गोविंदाच्या चेहऱ्यावरच्या भावभावना ती समजून घ्यायची. गोविंदा बोलण्याचा प्रयत्न करायचा, मात्र शरीरात त्राण नसल्याने आणि घशातील पाईप यामुळे त्याला बोलता येत नव्हता. मुलं गोविंदापाशी बसली तर तो त्यांच्याकडे पाहत राहायचा. अशा वेळी मुलांना तिथून उठू नये असं वाटायचं. बाबांनो, तुम्ही इथेच बसून अभ्यास करा, त्यामुळे बाबा तुम्हाला पाहून लवकर बरे होतील, दिव्या मुलांना सांगत असे. मुलं शिकून शहाणी झाली की स्वतःच्या पायावर उभी राहतील, तिथपर्यंतच आपलं काम. आणि त्यानंतर त्याचे ते पाहतील. म्हणजे नंतर त्यांना सल्ले देणे थांबवलं पाहिजे. असं का? तर काय तू त्यांना सल्ले देणार? त्यांनाही स्वातंत्र्य हवे की नको? तेव्हा ती छोटी छोटी पिल्ले राहणार आहेत का? मी तर त्यांना स्पष्टच सांगणार, बाबांनो, तुम्ही तुमच्या पावलावर उभे राहिलात. आता तुम्ही तुम्हाला हवं तसं जगू शकता. ती अजून अंड्यात आहेत. मोठी झाल्यावर पाहू पुढं काय करायचं ते. दिव्या असं म्हणून गोविंदाला गप्प करीत असे. आपल्या मुलांच्या भवितव्याबद्दल सतत बोलत राहणारा गोविंदा आज अंथरुणावर पडून उघड्या डोळ्यांनी काय पाहत होता हे त्याचं त्यालाच ठाऊक. कधी कधी तो दिवस दिवस हालचाल न करता पडून राही, तर कधी डोळे उघडले तर तसेच उघडे राहत. त्याने डोळे उघडले तर त्या दिवशी घरचे वातावरण थोडे हालचालीचे राही. त्या मुठीत दिव्या मुलांना गोडधोड करून खायला घालत असे. ती गोविंदाचा हात हातात घेऊन त्याच्या शेजारी बसून त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राही. काय करावे आम्ही? तुम्ही बोलत नाही. हालचाल राहू देत, किमान डोळे उघडून माझ्याकडे मुलांकडे तरी बघा. तेवढाच आम्हाला धीर मिळतोय हो. तुमच्या वाट्याचे हाल आणि वेदना मला मिळाल्या असत्या तर बरं झालं असतं, परंतु तुमच्याकडे बघून माझ्या जीवाची काय घालमेल होते हे तुम्हाला कसं सांगू मी? कसं समजावू मुलांना? तुम्ही कामावरून आल्यावर तुमच्या अंगा खांद्यावर खेळणारी मुलं बालपण विसरून गेलेत हो. कुटुंबावर बेतलेल्या या परिस्थितीनं त्यांचं हास्य थांबलंय. रात्री मुलं झोपी गेली की दिव्या गोविंदाचा हात आपल्या हातात घेऊन झोपी जायची. आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, उठताय ना? गोविंदा डोळे सताड उघडे ठेवून दिव्याकडे पाहत होता. आज मी ऑफिसमधून लवकर येईन. का हो? का म्हणजे? विचारलं आपलं. तू सॉंग मात्र चांगले वाटवतेस हं. कसले सॉंग? ऑफिसला तयार होऊन जाणाऱ्या गोविंदाला दिव्या म्हणे, तू कधी पुढाकार घेणार नाहीस. सर्व काही मी सांगितल्यानंतर तू करणार. गोविंदा तयार होता होता मागच्या वर्षी असे म्हणाला होता. मात्र लवकर का येणार हे कळलं नाही. तरी पण येणारच असं तो म्हणाला. येणार म्हटल्यावर येणारच. अजूनही काल परवा लग्न झालंय असं समजतात स्वतःला. ती लग्नातली साडी नेसून त्याची वाट पाहत राही. त्याला खुश ठेवण्यासाठी ती त्याच्या आवडीनिवडी जपत राही. तो ऑफिसमधून घरी परतला की न चुकता गजरा आणून तिला देत असे. तो त्यांच्या जीवनातील आनंदी क्षण होता. आज ही लग्नाचा वाढदिवस होता. मात्र पूर्वीसारखी आज घरात कसलीच लगबग नव्हती.
रात्रभर गोविंदा शेजारी बसून शरीर आखडून झोपी गेलेली दिव्या सकाळचे 8 वाजले तरी तशीच डोळे मिटून बसून होती. आजकाल हे तिचे असेच होई. त्यामुळे मुले जरी लवकर उठली तरी ते आपल्या आईला उठवत नसत. त्यांना माहीत होतं की ती रात्रभर वडिलांशेजारी बसून सेवा करत असे. त्यामुळे तिला पुरेशी झोप मिळत नसे. दिव्या, ए दिव्या, अगं उठ. सूर्य केवढा वर आला बघ. अजून तयार झाली नाहीस? आज मी ऑफिसला जाणार नाही, रजा घेतली आहे मी. दिव्या दचकून जागी झाली. तिने विस्कटलेला पदर ठीक केला आणि डोळे विस्पारून गोविंदाकडे पाहिलं. हा काय भास म्हणायचा? तुम्ही बोललात? ती वेडी पिशी झाली. बाळांनो, इकडे या. तिने गोविंदाचा हात घट्ट धरून मुलांना बोलावू लागली. काय झाले आई? मुलांचा रोजचाच सवाल. कारण वडिलांची सेवा करताना तिला मुलांची मदत लागायची आणि ते दोघे तिला मदत करायचे. काय हवे काय? विनय, काही नको. मग कशाला बोलावलीस? आज बाबा बोलले. ती स्वतःला सावरत म्हणाली. तिच्यासाठी स्वप्न आणि वास्तव एक झाले होते. खरंच बाबा तुझ्याशी बोलले? म्हणत दोघेही गोविंदा शेजारी दाटीवाटी करून बसले. दिव्या मात्र गोंधळून मी काय ऐकले याचा विचार करू लागली. खरंच बोलले की भास झाला म्हणायचा मला? ती त्याच्याकडे आशाळभूत नजरेने पाहू लागली. हा भास नाही, बोललेच असणार. तुम्ही पाहताय ना? गेले 2 दिवस डोळे मिटून निश्चित पडून राहिल्या गोविंदाने आज डोळे उघडले होते. हा भास नाही, भास नाही, ती बोलून गेली आणि गेले 2 दिवस नजरेची वाट पाहत दुःखी कष्टी झालेली दिव्या हुंदके देऊन रडू लागली. त्याने उघडलेले डोळे पाहून त्या डोळ्यात सरून गेलेल्या सहजीवनाचे चित्र पाहू लागली. मुले जवळच असल्यामुळे तिने स्वतःला सावरले. म्हणण्यापेक्षा गोविंदा आजारी पडल्यापासून ती स्वतःला सावरत आली होती. हा भास झाला. बोलले असते तर आत्ताही बोलले असते. असो, भास सुद्धा जगाला बळ देईल. आज खरंच बाबा बोलले का? छोटा चिनू निष्पाप दिलाने दिव्याला विचारत होता. बाबा बोलले असतील, त्यांना उठता येत नाही ना. बाबा बरे असते तर आज आपल्या घरात धम्माल झाली असती ना. विनय, कसली धमाल? आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. कदाचित बाबा त्यामुळेच तुझ्याशी बोलले असतील. विनय असे बोलल्यावर दिव्या पुरती गोंधळात पडली. आज असा कसा भास झाला? यांना या गोष्टीची कल्पना असेल का? नाही नाही, हा भास नाही, हे सत्य आहे. म्हणत तिने गोविंदाचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. बाबांच्या आनंदासाठी आज आपण गेल्या वर्षीप्रमाणे आजही वाढदिवस साजरा करू. दिव्या, आज आपण केक आणू, म्हणजे बाबांना बरं वाटेल. या आनंदाने ते अजून आपल्याशी बोलू शकतील. ते फक्त तुझ्याशीच बोललेत, त्याने आमच्याशी बोलावं असं आम्हाला वाटतं. विनय, तसंच करू. खरं बाबा उठून बसतील का? चिनू, बसतील, त्यात काय एवढं? नाही उठले तर त्यांना आपण उठून बसू. त्यांना नवीन कपडे घालूया. विनय, उठा तर उठा, तयारी करा. गोविंदाचा हात सोडत दिव्या कष्टाने म्हणाली. अजून तू तयार झाली नाहीस? दिव्याच्या कानात आवाज घुमला. ती पुन्हा गोविंदापाशी आली. ते आपल्याकडे पाहत आहेत असे तिला वाटले. भास आभासच्या चक्रात ही फसू लागली. तिला गेली 15 वर्षे वाढदिवस आला की गोविंदाचे त्या दिवशीचे बोलणे आणि आपले लग्न कसे ठरले यावर तो बराच काही बोलायचा.
आज सगळं काही तिला आठवत होतं. मी तयार झाले नाही म्हणून रागावलात का? होय, होते तयार. तुमच्यासमोरच होते. तुमची तब्येत पाहून असं काही करावंसं वाटत नाही, परंतु तुझं परंतु आज बाजूला राहू देत. ठीक आहे, तुमचा आग्रह आहे म्हणून मी ठरल्याप्रमाणे लग्नातील साडी नेसते. हं, तुम्ही बोलत राहा. मी एवढ्यात नटून थटून तुमच्या शेजारी येऊन बसते. डोळे सताड उघडे ठेवून पाहणाऱ्या गोविंदाला ती म्हणत होती. आज अतिसुंदर दिसतेस तू. पुन्हा तिच्या कानात आवाज घुमला. असं काय करता? माझी नजर तुमच्या चेहऱ्यावरून दूर झाली की तुम्ही बोलताय. काहीतरी बोला म्हटलं तर तेव्हा मात्र तुम्ही बोलत नाहीत. ठीक आहे, तुम्ही तुमच्या सवडीप्रमाणे बोला. आज आपल्या दोघांचा दिवस असताना मी मात्र तुझ्यासाठी काहीच आणलं नाही. साधा गजरा सुद्धा. असू देत, असू दे. कसं, हा काय दिवस पुन्हा पुन्हा येणार आहे? का नाही येणार? तुम्ही फक्त बरे व्हा. तुमच्या बरे होण्याने आयुष्यातील सगळे दिवस असेच साजरे होतील. आणि या अगोदर झाले. मला बरं वाटावं म्हणून किती खटाटोप करतेस? कसले खटाटोप? हे तर सारं सौभाग्याचं लेणं आहे. या शृंगाराचे तुम्हीच मालक आहात. मी तरी तुझ्याकडून किती अपेक्षा करू? तू अवतीभोवती असलीस की जीवन कसं सुखाचं बनून जातं बघ. तू जवळ असण्यातच माझं अस्तित्व आहे. असं म्हणू नका. माझ्यासाठी तुमचे असणे हे माझं अस्तित्व आहे. तुम्हीच मला जगण्यासाठी लागणारा श्वास आहात. तुम्ही बोलत राहिलात की तुमचा प्रत्येक शब्द मी हृदयात साठवून ठेवत असते. माझेही काही तसेच आहे. अहो, आपण दोघे तर एकच आहोत. होय तर. परंतु परंतु काय? असे म्हणत दिव्या स्वतःला नटवता सजवता गोविंदाकडे पाहू लागली. गोविंदाने डोळे मिटले होते. माझी थट्टा करताय काय? मला म्हणाला तयार हो म्हणून, आणि तुम्ही झोपलात. ते काही नाही. पहिले डोळे उघडा. हिरवा चुडा भरला की माझ्या आवरेलच. तुम्हीच म्हणताना तुझ्या हिरव्या चुड्याचा नाद मधुर आवाज मरणाच्या झोपेतून जागे करेल. तर मी चुडा घालते आहे. तुम्ही डोळे उघडा. हा पहा, हा पहा हिरवा चुडा. आता डोळे उघडा आणि काय उणे आहे ते सांगा. आई, आम्ही केक आणलाय. बाबांना खुर्चीत बसून तयार करू, म्हणजे सर्वांनी मिळून तुमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करूया. असं म्हणत विनय दिव्यापाशी आला आणि ती भानावर आली. हे मी काय केलंय? ती स्वतःलाच पाहत स्तब्ध झाली. तिला काही सुचेना. गोविंदा डोळे मिटून पडून होता. त्याचा संवेदनहीन देह छातीच्या वर उघडा आणि खाली पांघरुणाने झाकला गेला होता. आई, चिनू, असं काय करतेस? काहीच का बोलत नाहीस? असे म्हणत त्याने दिव्याला मिठी मारली. ती भानावर येऊन गोविंदा शेजारी जाऊन बसली. तिने गोविंदाचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याच्या जीवन लयीत सामील झाली. आई, तू बोलत का नाहीस? तू सांगितलीस म्हणून आम्ही केक आणला. विनय, मी सांगितले? केव्हा? थोड्या वेळापूर्वी तूच म्हणाली होतीस. मी बोलले होते काय? ठीक ठीक आहे. ती गोंधळून गेली. बाबा जागे झाल्यावर त्यांना तयार करू. आता ते झोपलेत. असेच उठवले तर त्यांना त्रास होईल. बाबा जागे होईपर्यंत वाट पाहिजे का? चिनू, हो, वाट तर पाहावीच लागणार. चिनूला असे समजावत विनय त्याला बाहेर घेऊन गेला.
गोविंदाचा अबोल आणि सुकून गेलेला चेहरा पाहून दिव्याच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. सरलेल्या 15 वर्षाचा सहवास तिला काही केल्या स्वस्थ बसू देत नव्हता. त्या आठवणीने तिला आजचा दिवस स्वतःला खायला उठला आहे असा भास व्हायचा. दिवस संपू लागला आणि रात्र सुरू झाली. मुलाने आणलेला केक तसाच पडून होता. दिव्या ठरल्याप्रमाणे गोविंदा शेजारी रात्रभर बसून होती. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यांची उघडझाप होते काय यावर नजर ठेवून होती ती. असा तिचा हा रोजचाच नित्यक्रम होता. अशातच तिला झोप यायची आणि अचानक जागी होऊन पुन्हा गोविंदाला पाहत राहायची. आज अशी गप्प का बसलीस? मी तयार होता होता तुम्ही झोपी गेलात. मी कुठे झोपी गेलोय? फक्त डोळे मिटून गेल्या 15 वर्षातील तुझ्याबरोबरचा सहवास आठवतोय. तुझे माझ्यासाठी तयार होणे आजही तसेच आहे. तसेच म्हणजे पूर्ण समर्पित. जीवनसाथी म्हटल्यावर ही काया तर तुमच्यासाठीच तर आहे. तुमच्याशिवाय या जीवाला मोल आहे काय? मी असे म्हणायला हवे होते, तू अशीच जवळ असलीस तर. म्हणूनच डोळे उघडा. म्हणजे काही गोष्टी स्पर्शानेही कळतात. तुझ्या हातातील माझा हात अलग करावासा वाटत नाही. मलाही सोडावासा वाटत नाही अनंत काळासाठी. दिव्या, दिवसभर वाट पाहिली. तुम्ही झोपी गेलात. मुलेही वाट पाहून शेवटी झोपी गेली. तुमच्या इच्छेखातर वाढदिवस साजरा करायचा होता. मात्र वाट पाहून मध्याह्न होऊन गेली. काय करावं मी? काही करू नकोस. माझ्या शेजारी अशीच बसून राहा. ते तर झालेच. नाहीतर तू आता बोलू नकोस. तुझ्या विना मी आणि माझं अस्तित्व शून्य. तुम्ही केव्हा बरे व्हाल? जगणं कसं आळणी होऊन गेलंय. काळजी करू नकोस. मी ठीक होईन. मात्र तू खचून जाऊ नकोस. फक्त आणि फक्त मी तुझ्या स्पर्शाने जिवंत आहे आणि राहीन. मलाही या मरण यातनेतून बरे व्हावेसे वाटते. या नियतीच्या खेळात तुझे होरपळणे पाहवत नाही मला. गेले कित्येक महिने मी तुझे हाल पाहत आलो आहे. माझे काही हाल नाहीत. मात्र तुमच्या शरीराकडे पाहून तीळ तीळ जीव तुटतो हो माझा. असं म्हणत दिव्याने गोविंदाला मिठी मारली. बराच वेळ दोन्ही देह एक जीव झाले. बऱ्याच वेळानंतर ती भानावर आली. गोविंदाने डोळे उघडले. पुन्हा तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला. ती त्याला स्पर्शाने जीवन ऊर्जा देऊ लागली. मात्र गोविंदाचे क्षणभरासाठी जागे झालेले डोळे पुन्हा निद्राधीन होऊ लागले. दिव्या त्या मिटणाऱ्या डोळ्यांकडे पाहत राहिली आणि वेडी होऊन पुन्हा कधी उघडतील पाहत बसून राहिली. मात्र गोविंदाने चिरकालासाठी डोळे मिटले होते. ज्याच्यासाठी केलेला साज शृंगार तिच्या अंगावर तसाच होता. कदाचित हे शेवटचेच असावे हे तिच्या ध्यानी मनी नव्हते. मात्र तिच्या वेड्या प्रीतीचे हे शेवटचे सजणे आणि आलिंगन होते. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.